सातारचा श्री सिद्धिविनायक माहीत आहे का? जिल्ह्यातील एकमेव उजव्या सोंडाचा असलेला व भाविकांच्या श्रद्धास्थान असलेला गणपती म्हणजेच सातारचा सिद्धिविनायक तरुण युवक मंडळाचा गणपती। दरवर्षी लाखो भाविक या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून येत असतात। अनेकांना मनोकामना पूर्ण झाल्यामुळे सातारचा सिद्धिविनायक म्हणून साताऱ्यातील गुरुवार मल्हार पेठेतील या गणपतीची ओळख झाली आहे। सातारा शहरात 1971 मध्ये साताऱ्याच्या सिद्धिविनायक तरुण युवक मंडळाची स्थापना झाली। या मंडळाचे विविध देखावे प्रतिकृती वैशिष्ट्यपूर्ण आहे। गणेश भक्ताचे आकर्षण असते। मंडळाच्या वतीने दरवर्षी आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरीब रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते। त्यामुळे सामाजिक क्षेत्रात कायमच अग्रभागी असणारे मंडळ म्हणून या मंडळाचं नाव लौकिक आहे। मंडळाच्या माध्यमातून शहरातील गणेश भक्त घडवण्याचे काम केले आहे। शहरात अनेक अडचणींना प्रसंगी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून सिद्धिविनायक तरुण मंडळाकडे पाहिले जाते। अनेक सामाजिक उपक्रमात मंडळाचा कार्यकर्ता हिरिरीने सहभागी झालेला दिसून येतो। या मंडळाच्या यशस्वी वाटचालीत तरुण युवक मंडळ कार्यकारिणीचे सदस्य परिश्रम घेतात। मंडळाने कर्णकर्कश वाजणाऱ्या आवाजाच्या भिंतींना कायमच विरोध केला आहे। गेल्या 45 वर्षांपासून मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवली जातात। त्यामुळे विसर्जनाला या मंडळाची मिरवणूक दरवर्षी भाविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते। तरुण युवक मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता, आपल्या मंडळाचे अध्यक्ष राहुल तपासे व संस्थापक अध्यक्ष राजू शेठ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। या गणेशोत्सवामध्ये आपला हा सातारचा श्री सिद्धिविनायक हा उजव्या सोंड्याचा गणपती असून सातारा जिल्ह्यातल्या भाविकांचं एक श्रद्धास्थान व आराध्यस्थान असलेली अशी एक प्रखर गणेश मूर्ती आपल्याला साताऱ्यामध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। 10 दिवस आम्ही गणपती मंडळामध्ये वेगवेगळे आम्ही कार्यक्रम उपलब्ध करत असतो। जसं असेल रक्तदान शिबिर असेल, काही खाऊ वाटप असेल, कोणाला मदत वगैरे करायची आहे, अन्नदान असेल, सांस्कृतिक कार्यक्रम आमचे 10 दिवस आमच्या मंडळामध्ये चाललेले असतात। जिल्ह्यातली उजव्या सोंडाची एकमेव मूर्ती आहे। हा सातारचा श्री सिद्धिविनायक नवसाला पावणारा असून आपल्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम भरपूर प्रमाणात राबवतो। अन्नदान, रक्तदान, सामाजिक उपक्रमामध्ये गरीब लोकांना मदत करणे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप करणे किंवा वह्या पुस्तकं किंवा गणेश जयंतीच्या मध्ये आम्ही 2-3 हजार लोकांचं जेवण बनवतो। या जेवणाचा लाभ आपल्या आजूबाजूच्या सगळ्या भाविकांना लाभ घेता येतो आणि अशा पद्धतीनं आपण गणेश दर्शनासाठी आम्ही 10 दिवस सातारचा श्री सिद्धिविनायकाचे दर्शन रांगा अलोट गर्दी असते, दर्शन रांगा असतात। तर आपण दर्शनासाठी साताऱ्यातल्या भाविकांनी यावी अशी विनंती।